नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेत आपण पाहतो की कमळीचं कौतुक, अनिकाचा जळफळाट आणि एका रात्रीत घडलेली अशी चोरी ज्यामुळे कमळीचे आयुष्यच अडचणीत येणार आहे आणि ते कशा प्रकारे परत सरळ होतं ते आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळतं। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। आपण पाहतो की सकाळची वेळ असते। कमळीच्या कॉलेजमध्ये खूप उत्साहाचं वातावरण चालू आहे। आज कॉलेजमध्ये चॅरिटी डे आयोजित केलेला असतो आणि संपूर्ण कॉलेज रंगबेरंगी फुग्यांनी आणि पोस्टर्सनी सजलेलं असतं। प्रत्येक विद्यार्थी काही ना काही वस्तू दान करत असतो। कपडे, पुस्तकं, अन्नधान्य आणि सगळीकडे एक आनंदी गडबड सुरू असते। या सगळ्या कार्यक्रमाचं नेतृत्व करत असते ती आपली कमळी। कमळी हातात लिस्ट घेऊन इकडे तिकडे धावत असते आणि म्हणत असते की हा तो बॉक्स इकडे ठेवा आणि हो तो डोनेशन बॉक्स इकडे भरून ठेवा आणि त्याची लिस्ट माझ्याकडे द्या। ती आत्मविश्वासाने हे सगळं सांगत असते। तिच्या चेहऱ्यावरती समाधान आपल्याला स्पष्ट दिसत असतं। तेवढ्यातच प्रिन्सिपल स्टेजवरती येतात आणि म्हणत असतात की आजचा चॅरिटी डे इतक्या सुंदर पद्धतीने पार पडलेला आहे का याचं संपूर्ण श्रेय जातं आपल्या कमळीला। आणि प्रिन्सिपल अभिमानाने असं म्हणत असतात। क्षणातच टाळ्यांचा गडगडाट होतो आणि कमळी नम्रपणे हात जोडते आणि म्हणते थँक्यू सर, पण हे सगळं सगळ्यांच्या सहकार्यामुळेच झालेलं आहे आणि ती असं हसतच म्हणते। अन्नपूर्णा देखील तिथे उपस्थित असते आणि तिच्या चेहऱ्यावरती अभिमान आपल्याला झळकताना दिसतो। कमळी, तुझा मला खूप अभिमान वाटतो आणि अन्नपूर्णा तिला प्रेमाने जवळ घेते आणि तिला म्हणत असते। पण दुसऱ्या बाजूला उभी असते ती अनिका आणि तिच्या चेहऱ्यावरती आपल्याला स्पष्ट जळफळाट दिसत असतो। ती मनातच विचार करते की सगळीकडे फक्त कमळी कमळी कमळी, आता ही मुलगी माझ्या डोळ्यासमोर चमकू लागलेली आहे, पण आता मी असा प्लॅन करणार की सगळंच कौतुक एका क्षणामध्ये माती होईल। संध्याकाळ होते आणि सगळे विद्यार्थी घरी जातात। कॉलेज हळूहळू रिकामं होतं आणि चॅरिटी डेचे सगळे डोनेशन बॉक्सेस प्रिन्सिपलच्या ऑफिसच्या बाहेर ठेवलेले असतात। रात्र गडद होते। कॉलेज परिसरात शांतता पसरलेली असते। तेवढ्यातच कॉलेजच्या मागच्या गेटजवळ एक सावली दिसते आणि ती सावली हळूहळू गेट उघडते आणि आत शिरते। ती असते अनिका, पण तिच्या अंगावरती असतात अगदी कमळीसारखेच कपडे। ती आजूबाजूला पाहत हळूहळू ऑफिसकडे जाते आणि असं म्हणत असते की आज सगळंच संपणार आहे। उद्यापासून सगळे कमळीला चोर म्हणूनच ओळखतील। ती हळू आवाजात म्हणत म्हणत जात असते। ती चॅरिटी बॉक्स उचलते आणि पटकन बाहेर निघून जाते। पण इतक्यावरच ती न थांबत ती आधीच तयार केलेला एका खोटा व्हिडिओ CCTV मध्ये अपलोड करते, ज्यात दुरूनच पाहिल्यावरती ती अगदी कमळीच वाटते। रात्र पण शांतपणे संपते आणि सकाळ होते। कॉलेजमध्ये गोंधळ उडालेला असतो आणि प्रिन्सिपल संतापाने ओरडत असतात की चॅरिटी बॉक्स चोरीला गेलेला आहे। सगळे विद्यार्थी एकमेकांकडे पाहतात आणि घाबरलेले असतात। कमळी देखील हादरलेली असते आणि म्हणते काय आणि चोरी, आणि ती धक्क्याने असं बोलत असते। प्रिन्सिपल लगेच CCTV फुटेज तपासतात आणि सगळे स्क्रीनकडे पाहत उभे असतात आणि स्क्रीनवरती दिसते एक मुलगी जी दिसायला अगदी कमळीसारखीच असते। चॅरिटी बॉक्स उचलताना ती आपल्याला दिसते। क्षणातच सगळे कुजबुजू लागतात, ही तर कमळीच आहे आणि कमळीनेच चोरी केली का असं विचार करतात। कमळीचे पाय थरथरू लागतात आणि ती मनामध्ये विचार करते नाही, हा खोटा व्हिडिओ आहे, मी असं काहीच केलेलं नाही आणि ती रडतच असं म्हणत असते। अनिका मात्र बाजूला उभी राहून हसत असते। प्रिन्सिपल कठोर आवाजात म्हणतात कमळी, हे पुरावे खूप स्पष्ट दिसत आहेत आणि अन्नपूर्णा तिथेच पुढे येते आणि म्हणते सर, कमळी असं कधीच करू शकणार नाही, मला तिच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे, ती ठाम आवाजात म्हणत असते। पण वातावरण अजूनच गंभीर होतं। तेवढ्यातच नयनतारा सगळं शांतपणे पाहत असते। तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच हसू आपल्याला दिसत असतं। ती मनामध्ये म्हणते हीच ती वेळ आहे, आता कमळी माझ्या अटी मान्य करायला भागच पाडेल आणि ती हळूच कमळीला बाजूला घेऊन जाते। कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये दोघीच एकट्या उभ्या असतात आणि बोलत असतात। तेवढ्यात कमळी रडत असते आणि म्हणते मॅडम, मी काहीच केलेलं नाही, पण सगळे माझ्यावरती विश्वास ठेवत नाही, ती असं म्हणत असते। नयनतारा शांत आवाजात म्हणते मला माहिती आहे कमळी, तू निरपराध आहेस। तेव्हा कमळी आश्चर्याने तिच्याकडे पाहते आणि म्हणते खरंच मॅडम, तुम्ही तरी माझी जाणीव ठेवा। तेव्हा नयनतारा हळू आवाजात म्हणत असते हो, आणि मी तुला ह्या आरोपातून वाचवू शकते कमळी। पण कमळीच्या डोळ्यामध्ये आशेचे एक किरण चमकतं आणि ती म्हणते कसं मॅडम, कसं काय? तेवढ्यातच नयनतारा गंभीर चेहरा घेऊन म्हणते आणि आवाज पण हळू करून म्हणते
त्यासाठी तुला एक अट मान्य करावी लागेल. तेव्हा कमळी घाबरते आणि ती म्हणते, काय अट? आणि ती थरारक आणि थरथरत विचारते. तेव्हा नयनतारा तिच्या डोळ्यामध्ये पाहताच म्हणते की तुला ऋषीसोबतचे सगळे संबंध तोडावे लागतील. तेव्हा कमळी पूर्णपणे हादरून जाते आणि म्हणते, काय? ती अविश्वासाने म्हणत असते. तेव्हा नयनतारा पुढे येते आणि म्हणते, हो कमळी, तू जे ऐकलं तेच मी सांगते की जर तू ऋषीपासून दूर झालीस तर मी हा खोटा व्हिडिओ कसा बनवला गेलेला आहे हे सगळ्यांसमोर उघड करेल, नाहीतर मग तू तुझं बघून घे. ती तिथेच थांबते. कमळीचा श्वास जोरात चालू असतो आणि ती म्हणते, नाहीतर काय? तेव्हा ती विचारते. नयनतारा थंड आवाजात म्हणते, नाहीतर तू आयुष्यभर चोर म्हणून ओळखली जाशील आणि तुला कोणीही वाचवू शकणार नाही. कमळीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि आता तिच्यासमोर उभा राहतो आयुष्यातील एक सगळ्यात मोठा निर्णय. आणि ती ऋषीसोबतचं नातं तोडणार की स्वतःवरती लागलेला चोरीचा कलंक सहन करणार? आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की अनिकाचा हा कट कधी उघड होणार आणि नयनताराचा हा ब्लॅकमेलिंग प्रकार कमळीचे आयुष्य कोणत्या दिशेला नेणार? आणि कारण आता सुरू होणार होतं कमळीच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण प्रसंग आणि संघर्ष. ते आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळतीलच. त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.